नमस्कार. आज आपण फुलंब्री या मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीचा एक सखोल अभ्यास करणार आहोत. मतदारसंघ क्रमांक 106 महाराष्ट्रातला. याचं विश्लेषण फक्त एका जागेपुरतं नाहीये, तर हे एक प्रकारे एक ब्लूप्रिंट आहे, एक आराखडा आहे की कोणत्याही मतदारसंघात राजकीय बदल कसा घडून आणता येतो याचा एक अभ्यासपूर्ण मॉडेल. तर आपण हे विश्लेषण 4 टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात आधी फुलंब्रीची जमीन, तिथले मूळ प्रश्न काय आहेत हे समजून घेऊ. मग गेल्या दशकातले आकडे आपल्याला काय दिशा दाखवतायत यावर नजर टाकू. तिसरं, एका नव्या उमेदवारासाठी जिंकण्याची रणनीती काय असू शकते. आणि शेवटी ती रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी 90 दिवसांचा एक कृती आराखडा कसा असू शकतो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, कारण कोणतीही राजकीय लढाई जिंकण्याआधी तिथली जमीन समजून घेणं, तिथल्या लोकांच्या मनात काय आहे आणि त्यांचे रोजचे प्रश्न काय आहेत याचा अभ्यास करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर फुलंब्री मतदारसंघ क्रमांक 106 महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला हा एक कृषीप्रधान मतदारसंघ. हा तसा नवीन मतदारसंघ आहे. 2008 नंतर याची पुनर्रचना झाली आणि हा जालना लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. म्हणजे इथल्या राजकारणावर तिथल्या स्थानिक समीकरणांचा जितका प्रभाव आहे तितकाच लोकसभेच्या राजकारणाचाही आहे. बरं, मग इथल्या लोकांचे, मतदारांचे नेमके प्रश्न काय आहेत? सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे पाणी. पाण्याची प्रचंड टंचाई आहे आणि जे सिंचन प्रकल्प आहेत ते रखडलेत. दुसरं म्हणजे शेतीचं संकट. बियाणं, खतं सगळंच महाग झालंय. तिसरं, तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी वाढतीये. आणि चौथं म्हणजे महागाई, जी रोजच्या जगण्याला थेट भिडते. हे फक्त मुद्दे नाहीत, तर हे इथल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचं, सामान्य माणसाचं रोजचं वास्तव आहे, त्यांची लढाई आहे. खरं तर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आपलं मत मांडण्याचा आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याचा हक्क आहे. हे आपल्या संविधानाचं मूळ आहे. आणि या हक्काचा वापर करताना आपल्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा आदर करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता लोकांच्या या भावना, या समस्या आपण आकड्यांच्या नजरेतून पाहू. कारण आकडे खोटं बोलत नाहीत. गेल्या 10 वर्षांची आकडेवारी आपल्याला या मतदारसंघाच्या राजकीय प्रवासाची एक स्पष्ट दिशा दाखवते. बघूया हे आकडे नक्की काय सांगतात. 2024च्या आकडेवारीनुसार फुलंब्रीमध्ये एकूण 3,26,352 मतदार आहेत. हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजे जवळजवळ 3.25 लाख लोकांच्या भवितव्याचा निर्णय या एका मतदारसंघातून होतो. नुकतेच झालेल्या निवडणुकीच्या निकालावर नजर टाकूया. भाजपला जवळपास 46.5% मतं मिळाली, तर काँग्रेसला सुमारे 39.8%. म्हणजे विजयाचं अंतर होतं 15,274 मतांचं. हे अंतर मोठं आहे, पण असाध्य नाही. म्हणजे योग्य रणनीती वापरल्यास हे अंतर भरून काढणं शक्य आहे. पण हे मताधिक्य एका रात्रीत तयार झालेलं नाहीये. याचा एक स्पष्ट ट्रेंड आहे. 2014मध्ये बघा, निवडणूक तिरंगी झाली, राष्ट्रवादीने मतं विभागली आणि भाजप फक्त 35% मतांवर जिंकून आला. पण 2019मध्ये लढत सरळ झाली आणि भाजपची मतं थेट 46%वर गेली. आणि 2024पर्यंत हाच आकडा 50%च्या पुढे गेला. यावरून स्पष्ट दिसतंय की गेल्या दशकात भाजपने आपली मतपेढी हळूहळू पण नियोजनबद्ध पद्धतीने मजबूत केली आहे. या सगळ्या विश्लेषणात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे मतदानाचा टक्का जेव्हा घसरतो तेव्हा त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला होतो. का? कारण त्यांचे जे पक्के मतदार असतात ते न चुकता मतदान करतात. पण जो नाराज मतदार आहे, जो बदलाच्या अपेक्षेत आहे, तो अनेकदा निराश होऊन घरी बसतो. आणि हाच नाराज मतदार जर मतदानाला बाहेर पडला नाही तर निकाल बदलत नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण भूतकाळ पाहिला, आकडे पाहिले. आता इथून पुढे काय यावर बोलूया. म्हणजे ही परिस्थिती बदलण्यासाठी एका आव्हानात्मक उमेदवारासाठी विजयाची रणनीती किंवा ज्याला आपण प्लेबुक म्हणू तो कसा असायला हवा याचा आराखडा पाहू. कोणत्याही रणनीतीची सुरुवात स्वतःच्या ताकदी आणि कमकुवत बाजू तपासण्यापासून होते. इथे आपण काँग्रेस उमेदवाराचं विश्लेषण केलं तर त्यांची ताकद आहे नवा चेहरा, आवश्यक संसाधनं आणि जवळपास 40% एक पक्की मतपेढी. पण कमकुवत बाजू काय आहे? तर कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि उमेदवार बाहेरचा आहे ही तयार झालेली प्रतिमा. बाहेर संधी काय आहे? तर सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांमध्ये असलेली नाराजी आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी. आणि धोका आहे भाजप RSSची मजबूत संघटनात्मक बांधणी आणि राष्ट्रीय राजकारणाचा प्रभाव. या सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी एक चतुर्मुख सिद्धांत मांडला आहे. चतुर्मुख म्हणजे 4 मुख किंवा 4 दिशा. ही रणनीती 4 मुख्य स्तंभांवर उभी आहे: निवडणूक व्यवस्थापन, संघटनात्मक बांधणी, प्रचाराची कथा किंवा नॅरेटिव्ह आणि संसाधनांचं योग्य नियोजन. आता हे 4 स्तंभ थोडे विस्ताराने पाहू.
निवडणूक स्तरावर काय करायचं तर ज्या बूथवर मतं कमी जास्त होतात आणि ज्या पंचायतींमध्ये विजयाचं अंतर कमी आहे तिथे लक्ष केंद्रित करायचं. संघटनात्मक स्तरावर मित्रपक्षांना सोबत घ्यायचं आणि विशेषतः युवक संघटनांना कामाला लावायचं. प्रचाराच्या कथानकात काय करायचं तर डबल इंजिन सरकारच्या मोठ्या गप्पा आणि स्थानिक पातळीवर झालेलं दुर्लक्ष याची थेट तुलना करायची. आणि चौथं, संसाधनांच्या पातळीवर निधी उभा करायचा आणि प्रत्येक बूथवरच्या टीमला ग्रामीण भागासाठी विशेष प्रशिक्षण आणि साहित्य द्यायचं. तर आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ही इतकी चांगली रणनीती फक्त कागदावर राहून चालणार नाही. तिला जमिनीवर कसं उतरवायचं, त्यासाठी एक निश्चित वेळेची ठोस कृती योजना कशी असेल? ही आहे विजयाची 90 दिवसांची शिडी. याचे टप्पे बघा किती विचारपूर्वक ठरवले आहेत. पहिले 15 दिवस फक्त लोकांचं ऐका आणि प्रचाराची सुरुवात करा. पुढचे 15 दिवस सगळ्या नाराज गटांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणा आणि सभा मेळावे घ्या. त्यानंतरचे 30 दिवस लोकांच्या छोट्या मोठ्या कामात मदत करून त्यांची सेवा करा आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक गावात पाठवा. आणि शेवटचे 30 दिवस एक खंबीर नेतृत्व म्हणून पुढे या आणि विजयावर शिक्कामोर्तब करा. या संपूर्ण प्रचाराचा आत्मा काय असेल? तो असेल आश्वासन आणि वास्तव यातील फरक स्पष्टपणे मांडणं. एका बाजूला भाजपच्या डबल इंजिन सरकारची मोठी आश्वासनं आहेत आणि दुसऱ्या बाजूला बिल्लणगंगासारखे स्थानिक प्रकल्प आहेत जे अनेक वर्षांपासून रखडले आहेत. हा विरोधाभास लोकांपर्यंत पोचवणं हेच या रणनीतीचं यश असेल. सार्वजनिक जीवनात लोकांना माहितीपूर्ण निवड करण्याचा अधिकार आहे आणि ही निवड त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा आदर करूनच व्हायला हवी. ही केवळ कायदेशीर गरज नाही तर लोकांचा विश्वास जिंकण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आणि मग शेवटी एकच मूलभूत प्रश्न उरतो. केवळ डेटाच्या आधारावर बनवलेला, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारा आणि अत्यंत शिस्तबद्धपणे राबवलेला एक आराखडा लोकांचा तुटलेला विश्वास पुन्हा जोडू शकतो का? एका मजबूत प्रस्थापित राजकीय यंत्रणेला तो हरवू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर फुलंबरीचं आणि कदाचित देशाच्या राजकारणाचंही भविष्य ठरवेल. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.